नमस्कार मित्रांनो, अन्नपूर्णा आजीने कामिनीला लाथ मारून हकललं घराच्या बाहेर, तर दुसरीकडे मात्र राजन आणि सरूची झाली आता भेट. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या सरूला ज्या प्रकारे मात्र ह्या कामिनीने डांबून ठेवलेलं असतं, तिला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी आता दुसरं तिसरं कोणी जात नाही, ती म्हणजे जाते आपली कमळी आणि सोबत ऋषी सर. कारण की ते दोघेजण देखील त्या ठिकाणी जाऊन आपल्या गौरीला म्हणजेच आपल्या सरूला त्या संकटातून वाचवतात. पण बिचाऱ्या कमळीला वाटत असतं की त्यामध्ये माझं कोणतरी रक्ताचं आहे असं तिला वाटत असतं. पण आता तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला कळतं की त्यांच्या त्या साधना ताई आहेत. कारण की साधना ताईंना ऋषी त्या संकटातून वाचवतो आणि त्यांना घेऊन परत घरी जायचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे मात्र कामिनीचा डाव आता खूप भयंकर असा फसलेला असतो. त्या कामिनीने आत्तापर्यंत या संधीची कितीतरी वर्ष झाली वाट पाहिली होती आणि दुसरीकडे अन्नपूर्णा आजीने देखील आता सगळ्यांसमोर तिला शब्द दिलेला असतो की जर माझी मोठी नात जर नाही आली तर त्याच्यानंतर सगळी काही प्रॉपर्टी मी अनिकाच्या नावावरती करून देईन. आणि त्याच्यासाठी मात्र ह्या कामिनीने आता पेढे वाटायला सुरुवात देखील केलेली असते. पण आता घडतं सगळं भयानक की आता त्यांच्या तावडीतून मात्र आपली गौरी म्हणजेच आपली सरूच गायब होऊन जाते. तर दुसरीकडे मात्र आता नयनताराला देखील खूप टेन्शन आलेलं असतं की त्यांच्या घरामधील काम करणारी साधनाताई अशी गायब झाली. त्याच्यामुळे तिला देखील खूप सारं टेन्शन आलेलं असतं. तिला देखील कळत नसतं की आता त्यांना मी कसं शोधूया. पण दुसरीकडे आता कमळी आणि ऋषीने दोघांच्या देखील युक्तीने आता त्यांना शोधलेलं असतं. पण त्यावेळेस मात्र देखील आपल्या कमळीची आणि सरूची भेट होत नाही. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आपल्या सरूने कितीतरी वेळा कमळीला पाहिलंय, पण आता ती म्हणत असते की मी जर कमळीच्या जवळ गेली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की तुम्हाला माहिती आहे या कामिनीला जर समजलं तर आता ही कामिनी कधी देखील आपल्या कमळीवरती हल्ला करायला मागे पुढे पाहणार नाही. कारण की तिला तीच पाहिजे असती. कामिनीला एक कमळीला आणि सोबतच तिच्या आईला संपवायचं असतं. कारण की तिला माहीतच नसतं ना अजूनपर्यंत कामिनीला की मुळात कमळीच राजांची मुलगी आहे म्हणून. त्याच्यामुळे ती अजूनपर्यंत शांत बसली. नाहीतर तिने किती वेळा तुम्ही पाहिलंच की आतापर्यंत कितीतरी लोकांना संपवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. तर दुसरीकडे मात्र स्केच आर्टिस्ट पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि त्याला देखील मात्र ऋषीने गुंडांच्या तावडीतून कितीतरी वेळा सोडवलेला आहे. पण दुसरीकडे मात्र स्केच आर्टिस्टच्या जीवाला धोका आहे हे ऋषीला देखील चांगल्याच प्रकारे समजलेलं असतं. तर आता अन्नपूर्णा आजी आणि सोबतच मात्र राजन दोघेजण देखील म्हणतात की आता आपण शांत बसून आपल्याला जमणार नाही. आपल्याला काही जरी केलं ना तरी लवकरात लवकर आपण स्वतः स्केच आर्टिस्टकडे जावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला आपलं स्केच भेटू शकतं. पण आता राजनने आणि सोबतच आपल्या अन्नपूर्णा आजीने स्वप्नात देखील विचार केला नसेल की स्केच आर्टिस्टच्या मागावरती त्याच्याच घरातील म्हणजेच कामिनी आणि रागिनी बसलेल्या आहेत. कारण की त्या दोघींना देखील मात्र स्केच आर्टिस्टला शोधायचं असतं आणि त्याच्याकडून परत नवीन स्केच बनवून घ्यायचं असतं. कारण की त्याला मारायची धमकी दिली त्याच्यानंतर तो स्केच बनवून देईल आणि स्केच बनवून दिलं की त्या व्यक्तीचा आपण खून करायचा हे पूर्णपणे यांच्या डोक्यात असतं. तर दुसरीकडे आता सरू सापडली म्हणून मात्र कामिनी उड्या मारत असते. कामिनीला वाटत असते की तिचा आता मी खून करते. पण आता कामिनीचा इथं प्लॅनिंग फ्लॉप झालेला असतो. कारण की ऋषीने त्यांच्या साधनाताईंना सोडवलेलं असतं. तर दुसरीकडे आता नयनतारा साधनाताईंना विचारत असते म्हणजेच आपल्या कमळीच्या आईला की तुम्हाला किडनॅप का केलं होतं आणि कोण होती ती लोकं आणि कशासाठी किडनॅप केलं होतं. पण त्यावेळेस मात्र आता नयनताराला मात्र साधनाताई म्हणजेच आपली गौरी काहीच सांगत नाही. कारण की तिला देखील माहीत असतं की जर ह्या लोकांना देखील जर माझ्या कमळीबाबतचं सत्य समजलं तर ही लोकं देखील कामिनीला मदत करतील. कारण की त्याच घरामध्ये कामिनीला कितीतरी वेळा आपल्या सरोजने देखील पाहिलेलं असतं. तर आता दुसरीकडे तुम्ही पाहाल की कमळीला एक गोष्ट कळत नाही की कमळी म्हणते की आम्ही ज्या बाईला सोडवलं म्हणजेच ऋषी सरांनी आणि मी तिचं आणि माझं काही ना काही नातं वाटतंय. कारण की ती सेम टू सेम माझ्या आईसारखी का वाटत आहे. पण त्याच्यामुळे मात्र आपल्या सरूनेच कमळीला भेटण्यास नकार दिलेला असतो. तिला माहीत असतं जर मी कमळीला भेटले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की ती अल्लड आहे. ती कधी पण कामिनीच्या हातामध्ये येऊ शकते आणि ती जर कामिनीच्या हातामध्ये आली तर कामिनी तिला मारल्याशिवाय मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे आता आपली सरू म्हणत असते की काही जरी झालं तरी मी कमळीला भेटलेच नाही पाहिजे. तर दुसरीकडे बिचारी सरू देखील खूप रडत असते. कारण की तिला वाटत असतं की माझ्यावरती हे काय संकट आलंय देवा. कारण की माझ्यावरती तर आलंच आलं, पण माझ्या मुलीच्या आयुष्याला देखील हे संकट कधी देखील देऊ नको. नाहीतर काहीही खरं नाही माझ्या आयुष्याचं. कारण की त्या कामिनी कधी देखील येतील आणि माझ्या मुलीला आणि मला संपवून टाकतील. आम्ही कोणाचं काय बिघडवलंय. पण दुसरीकडे मला या सरूची एकच गोष्ट कळत नाही की तिला आत्तापर्यंत एवढा सारा चान्स भेटला की ती कधी देखील राजनकडे डायरेक्ट जाऊन भेटू शकत होती ना त्याला. तरी देखील मात्र ही सरू कधी देखील राजनला भेटायला गेली नाही आणि त्याच्याचमुळे हे सगळं काही घडलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र कामिनी विचार करत असते की तो स्केच आर्टिस्ट देखील हातामध्ये लागाना आणि ही आता सरू देखील पळून गेलेली आहे म्हणजेच ही गौरी देखील. तर आता हे घडलं कसं काय. त्या गौरीला इथून सोडवण्यासाठी आलो कोण होतं. तर त्यावेळेस मात्र आता कामिनी प्रचंड चिडलेली असते. तिला कळत नसतं की आता नेमकं करावं काय. तिचा संताप पूर्णपणे तिचा राग आता डोक्यात गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजी आणि आपला राजन स्केच आर्टिस्टला भेटण्यासाठी जातात. पण त्या ठिकाणी स्केच आर्टिस्टच त्या ठिकाणी नसतो हे पाहून मात्र त्या दोघांना देखील धक्का बसतो. त्यांना वाटतं की स्केच आर्टिस्टने आपल्याला फसवलं तर नाही ना. कारण की तो ह्या ठिकाणी नाहीच आहे ना त्याचा कॉल लागत आहे ना काहीच होत आहे. त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी पूर्ण खचून जाते. कारण की तुम्हाला माहीतच
माहीतच आहे की अन्नपूर्णा आजीला आता एकच गोष्ट आणि तिच्या आयुष्याची एकच होप असते, ती म्हणजे तिला तिची मोठी नात भेटण्यासाठी. त्याच्यामुळे ती वाटेल ते प्रयत्न करायला तयार असते, पण बिचारीला आता सगळ्या काही तिच्या होप्स संपत आलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र कमळी म्हणत असते की मला काही जरी झालं तरी शेवटी अन्नपूर्णा आजींना मदत केलीच पाहिजे. कारण की कमळी आणि निंगीकडे देखील एक स्केच असतं, तुम्ही पाहिलंच असेल की, आणि त्या स्केचमध्ये मात्र दुसरं तिसरं कोणाचं नसून कमळीचं स्केच असतं. कारण की निंगीकडून जी काही अदलाबदल झालेली असते त्यामध्ये मात्र कमळीचं स्केच अजून पण सेफ राहिलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आपल्या बिचाऱ्या, तुम्हाला माहीतच आहे की अन्नपूर्णा आजी पूर्णपणे तिच्या मोठ्या नातीची वाट बघत असतात, पण त्यांना अजूनपर्यंत ती हाती लागलेली नसते. तर त्याच घरामध्ये आता कामिनी आणि रागिनी प्लॅनिंग असा बनवतात की अन्नपूर्णा आजीसमोर जर आपण एखादी खोटी मुलगी आणून उभी केली तर किती बरं होईल. तर दुसरीकडे मात्र कामिनी सांगत असते की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्लॅन अशा प्रकारे फ्लॉप झालेला आहे की आपल्याला आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट पाहिली होती ना, ती गोष्ट होणारच नाही आहे. कारण की ती गौरी आपल्याकडून आपल्या तावडीतून सुटून पळून गेलेली आहे. तेव्हाच मात्र रागिनी प्रचंड चिडते. रागिनी म्हणते की "काही तू मूर्ख आहेस का? काही कसं काय तुझ्या तावडीतून सुटून गेली? आणि तू पैसे देऊन त्या गुंडांना सांगितलं होतं ना त्याच्यावरती हल्ला करायला आणि पकडून ठेवायला. मग कसं झालं हे सगळं?" आणि ही सगळी गोष्ट मित्रांनो मात्र आपल्या राजनला कळते. राजनच्या कानावरती येते आणि त्यावेळेस मात्र राजन आता त्यांना लगेच काही बोलत नाही. कारण की राजनला कळते की नक्कीच माझी मुलगी कोणत्या ना कोणत्या संकटात असेल आणि माझी बायको देखील. कारण की ह्या आमच्याच घरामध्ये जर असं कटकारस्थान रचलं जात आहे तर मला लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे त्यांचा. तर दुसरीकडे मात्र आपली बिचारी कमळी सगळीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना मदत होईल हेच करत असते. कारण की तिला वाटत असते की अन्नपूर्णा आजींना जे काही स्केच हवं आहे ना ते मी शोधून सापडावेल आणि लवकरात लवकर ते घेऊन अन्नपूर्णा आजींना देईल. पण स्केच आर्टिस्ट आता असा गायब कुठं झाला हे कोणालाच कळत नसतं. तर स्केच आर्टिस्टवर जे आता जीवघेणा हल्ला होणार असतो तुम्हाला माहितीच आहे. तर आपल्या ऋषीला परत स्केच आर्टिस्ट परत एकदा भेटतो आणि त्यावेळेस मात्र आता ऋषी सरांना स्केच आर्टिस्ट एकच गोष्ट सांगत असतो की मला राजन सरांपर्यंत पोहोचवा, कारण की माझं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. तर ऋषीला आता पूर्णपणे खात्री पटलेली असते की आता ह्यांचं काहीतरी राजन सरांकडे महत्त्वाचं काम आहे, म्हणजेच काही ना काही काळं दिसत आहे. त्याच्यामुळे ऋषी ठरवतो की लवकरात लवकर मला यांना तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण दुसरीकडे आता नयनतारा देखील एका गोष्टीचा शोध घेत असते की साधनाताईंना कोणी किडनॅप केली होती. तर दुसरीकडे आता मात्र ही माजुरेटी कामिनी सगळीकडे आपल्या गौरीला शोधत असते. कारण की तिला वाटत असते की ती पळून जाऊन जाणार किती लांब आहे. तिला लवकरात लवकर शोध घेते आणि त्याच्यानंतर तिच्या मुलीला आणि दोघींना देखील संपवते. पण मित्रांनो पुढे घडते देवाच्या कृपेने खूप चांगली गोष्ट. कारण की ऋषी त्या स्केच आर्टिस्टला अन्नपूर्णा आजींकडे आणि आपल्या राजनकडे घेऊन येतो आणि त्यावेळेस मात्र स्केच आर्टिस्ट राजन आणि अन्नपूर्णाला ही देखील गोष्ट सांगतो की ती मुलगी तुमच्याच कॉलेजमध्ये आहे आणि तिचं स्केच मी तुम्हाला लगेच परत बनवून देखील देतो. कारण की पहिलं केस तर आता गायब केलेला आहे. तर त्यावेळेस मात्र आता अन्नपूर्णा आजींसमोर त्यांच्या मोठ्या नातीचा म्हणजेच आपल्या कमळीचा खरा चेहरा येतो आणि तिला विश्वास देखील बसत नसतो की कमळी तिची मोठी नात आहे म्हणून. दुसरीकडे राजनला ही बातमी कळताच राजनच्या पायाखालची तर माती सरकते आणि राजनला एवढा प्रचंड आनंद होतो की काय सांगू तुम्हाला. राजनचा आनंद आता गगनात मावत नसतो. राजन म्हणतो की फायनली मला माझी मुलगी भेटली. कारण की मला माहीत होतं की कमळीवरती जे काही संस्कार आहेत ना ते सेम टू सेम माझ्या सरूचेच आहेत. कारण की सेम टू सेम ती अशीच होते. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आता राजनला एवढा आनंद झालेला असतो की राजन म्हणतो की आता लवकरात लवकर मी माझ्या बायकोला देखील शोधून काढेल. कारण की मुलगी भेटल्याच्या नंतर बायकोला शोधणं काय अवघड असणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता तोपर्यंतच आपल्या सगळ्यात मोठी भयानक गोष्ट म्हणजे ही कामिनी तयारच असते. कारण की कामिनी म्हणत असते की काय प्रूफ आहे की ही तुमचीच मुलगी आहे म्हणून. कारण की ही कमळी तर ह्या घरामध्ये 1000 वेळा आली तेव्हा तुम्ही कोणी ओळखलं नाही. हा तुमचा नवीन प्लॅनिंग दिसतोय अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी न करण्याचा. पण त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते की सगळे काही प्रूफ आमच्याकडे आहेत. कारण की हिचे संस्कार, हिची बोलणी चालणी हे सगळं काही सेम टू सेम माझ्या गौरीच्या अंगातले गुण आहेत. पण त्यावेळेस मात्र आता कामिनी म्हणत असते की ही कमळी होती तर आत्तापर्यंत ह्या कमळीचा काटा मी कधीच काढला असताना ही अजूनपर्यंत मला का माहीत झालं नव्हतं. पण त्यावेळेस मात्र ह्या कामिनीचा खरा चेहरा देखील स्केच आर्टिस्ट आता सगळ्यांसमोर घेऊन येतो आणि त्यावेळेस मात्र आपली अन्नपूर्णा आजी ह्या कामिनीची लाथ मारून त्या घरातून बाहेर हकलपट्टी करते. तर आता मित्रांनो पुढे पाहणं हेच रंजक ठरणार आहे की कमळीला माहीत नसते की तिची आई त्याच शहरामध्ये आहे. तर दुसरीकडे आता राजन सरांना आणि अन्नपूर्णा आजींना दोघांना देखील कळालेलं असतं की आता सरू म्हणजेच आपली कमळीची आई हिला लवकरात लवकर शोधूया. तर दुसरीकडे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, आपली सरू म्हणजेच आपली गौरी लवकरात लवकर यांच्या हातामध्ये येईल का? त्याच्या अगोदरच कामिनी आपल्या गौरीचं काही ना काही बरं वाईट करेल. तर पुढे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की पुढच्या अपडेटमध्ये जे काही ट्विस्ट येणार आहे ते सगळ्यात भयानक असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.